जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा तरली तो दिवस चैत्र शुद्ध तृतीया, यंदा 31 मार्च या दिवशी हा दिवस असणार आहे। या निमित्त गाथा परिवाराच्या वतीनं गाथा पुनरुत्थान दिवसाचं निमित्त साधून दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, अशी माहिती गाथा परिवाराचे अध्यक्ष हरिभक्तपरायण उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या निमित्त गाथा मंदिर इंद्रायणी घाट देहू येथे सकाळी 8 वाजता गाथा दिंडी आयोजित करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर देहू देवस्थान ते इंद्रायणी घाट अशी ही दिंडी असणार आहे। यामध्ये संत तुकाराम महाराज विद्यालय, संत जिजाबाई कन्या प्रशाला, अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत। त्यानंतर इंद्रायणीच्या डोहात उभे राहून गाथा वाचन करण्यात येणार आहे। त्यानंतर हरिभक्तीपरायण भारत महाराज जाधव यांचं व्याख्यान होणार आहे। त्यानंतर संत तुकाराम महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळीक, रामकृष्ण अय्यर आणि सहकारी अभंग गायन करणार आहेत। कार्यक्रमाला संत साहित्याचे अभ्यासक हरिभक्तपरायण डॉक्टर सदानंद मोरे, पंढरपूरचे हरिभक्तपरायण भारत महाराज जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। याशिवाय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे, हरिभक्तपरायण प्रशांत उर्फ बाबासाहेब भालेकर, हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले, हरिभक्तपरायण बाळासाहेब काशीद, सौ पूजाताई दिवटे, सुधीर काळोखे आदी मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार असल्याचं उल्हास पाटील यांनी सांगितलंय। नमस्कार, मी उल्हास पाटील, अध्यक्ष गाथा परिवार। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची गाथा त्यांच्या हयातीमध्ये बोलवण्यात आली होती। तुकाराम महाराजांवर धर्मपीठापुढे खटला भरण्यात आला होता आणि त्यांना गाथा बोलवण्याची शिक्षा देण्यात आली होती। त्यानंतर तुकाराम महाराजांनी 18 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून इंद्रायणीच्या काठावर ठाण मांडलं आणि त्यानंतर ती गाथा तरली असं सांगितलं जातं। तुकाराम महाराजांची गाथा तरली आणि आपल्यापर्यंत पोहोचली हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने फार मोठा आनंदाचा असा क्षण आहे आणि म्हणून हा क्षण साजरा करावा, आनंदोत्सव म्हणून साजरा करावा असं आम्ही ठरवलं। चैत्र शुद्ध तृतीयेला यावर्षी 31 मार्च 2025 रोजी सोमवारी हा दिवस देहू येथे गाथा मंदिराच्या मागे जो आनंद डोह आहे इंद्रायणी नदीच्या काठावर तिथं साजरा होणार आहे। महाराष्ट्रभरातून तिथं मोठ्या प्रमाणात लोक येतील, सगळ्यांनी तिथं जमायचं आहे आणि तुकाराम महाराजांचा गाथा ज्या पाण्यात बुडवण्यात आला त्याच ठिकाणी उभं राहून त्या गाथेचं सामूहिक जाहीर पारायण आपण तिथं करणार आहोत। या कार्यक्रमासाठी कैकाडी महाराजांचे मठाचे भारत महाराज जाधव, डॉक्टर सदानंद मोरे आणि इतर सर्व माणसं उपस्थित राहणार आहेत। देहूचे घुले महाराज ज्यांनी गाथा मंदिर तिथं बांधलं आणि दगडावर तुकाराम महाराजांची अक्षर कोरली ते घुले महाराज तिथे येणार आहेत। त्याचप्रमाणे संस्थांचे अध्यक्ष आणि इतर ट्रस्टी उपस्थित असतील। देवगावचे माजी सरपंच मधुकर कंद असतील। तर असा सगळा गाथा परिवाराचे लोक तिथं हजर राहतील। आम्ही आपल्याला असं आव्हान करतो की आपण सर्वांनी देहूला 31 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित राहावं आणि सामूहिक गाथा पारायणामध्ये सहभागी व्हावं